नमस्कार, मी अभिनेत्री मेघा धाडे आणि आज एक खूप छान आणि एक परिपूर्ण अशी फिल्म बघायला आम्ही आलो आहोत, जिचं नाव आहे आशा. आणि तुम्हाला पोस्टर बघूनच कळत असेल की आशा ही फिल्म कशावर आधारित आहे. तर आपल्या आशा कामगार ज्या आपल्या भगिनी असतात खेडोपाड्यांमध्ये, अगदी हेल्थपासून ते एज्युकेशनपर्यंत सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस क्रिएट करणाऱ्या आपल्या आशाताई ज्या असतात, त्या कशा पद्धतीने मनापासून आपलं घरदार सगळं आपला स्वतःचा संसार बाजूला ठेवून कशा आपल्या गावातल्या मैत्रिणींसाठी आणि गावातल्या बहिणींसाठी कशा झटत असतात. आणि ज्या पद्धतीचं ते काम करतात ना, खरं तर असं म्हटलं पाहिजे की दिस इज अ कम्प्लीट थँकलेस जॉब. इतकं महत्त्वाचं काम करत असताना उलट कितीतरी वेळा मानसिक खच्चीकरण त्यांचं केलं जातं किंवा कुटुंबाकडूनही तसा सपोर्ट मिळत नाही आणि इतक्या बिकट परिस्थितीत त्या निस्वार्थपणे सगळ्यांसाठी झटत असतात. कित्येक घरांसाठी आशेचा किरण बनत असतात. अशा या सगळ्या आपल्या आशाताई वर्कर्सला डेडिकेटेड ही फिल्म आहे आणि मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की यांच्यावर ही फिल्म बनली आहे. बिकॉज त्यांचं काम खरोखर नगण्य नाही आहे, दखलपात्र काम त्या करतात आणि त्यांच्यावर ही कम्प्लीट फिल्म आहे जी तुम्हाला खूप एक या गोष्टीची जाणीव देईल की तुमच्यासाठी कोणीतरी निस्वार्थपणे झटतंय, काहीतरी करतंय. या गोष्टीची त्या जाणीव करून देतात आणि आपण समाजाचं किती देणं लागतो आणि आपापल्या परीने ते समाजाचं देणं आपण त्याचे पांग आपण कसे फेडू शकतो. तर या ताई जशा समाजासाठी झटत असतात तसंच आपल्यालाही त्यांच्यासाठी झटता येऊ शकतं किंवा आपण आपल्या परीने काहीतरी फुल ना फुलाची पाकळी समाजासाठी काहीतरी चांगलं करू शकतो. हे या ताईंकडे बघून कळतं आणि छान वाटते ही फिल्म. मला वाटतं प्रत्येकाने बघितलं पाहिजे, जेणेकरून म्हणजे शहरातल्याही आणि गावातल्याही लोकांनी ही फिल्म थिएटरला बघितली पाहिजे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की यांचा संघर्ष किती मोठा आहे आणि यांची कामगिरी त्याहीपेक्षा किती मोठी आहे. माझ्या या फिल्मला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी प्राप्ती रेडकर. आता जस्ट आशा नावाची फिल्म पाहिली. खरंच खूप छान वाटतंय. पहिली गोष्ट तर वुमन सेंट्रिक फिल्म आहे आणि खरंच खूप छान वाटतंय रिंकूला स्क्रीनवर बघून. आणि माझा जो को आर्टिस्ट आहे सिरियलमध्ये सांकित कामत, त्याला बघून आणि इतर कलाकार आहेत, कमाल कमाल काम केलंय सगळ्यांनी. आणि हा जो विषय आहे खूप खूप नाजूक विषय आहे अँड आय एम सो ग्लॅड की हा मोठ्या पडद्यावर आलाय. आणि आय फील असे अजून भरपूर फिल्म झाले पाहिजे. पण खरंच खरंच खूप छान वाटतंय. सगळ्यांचं काम कमाल झालंय, सगळ्या गोष्टी खूप कमाल झाल्या आहेत. खूप रॉ आणि नॅचरल फिल्म आहे. मला खरंच खरंच खूप आवडली. हॅलो, मी भाग्यश्री दळवी आणि आज आशा या मूवीच्या प्रेमियरला मी आले इथे. फर्स्ट हाफ पाहिला आता आणि ॲक्च्युली ही मूवी खूप इन्स्पायरिंग आहे महिलांसाठी, स्त्रियांसाठी, मुलींसाठी. की फॅमिलीमधली एखादी फिमेल व्यक्ती एका फॅमिलीसाठी स्टँड घेते किंवा इन जनरलच एक फिमेल प्रोटॅगनिस्ट जी दाखवली आहे, जी तिचे ओपिनियन्स व्हॉइस आउट करते, मग ते लग्नाच्या रिलेटेड असू देत, वुमेनच्या हेल्थ रिलेटेड असू देत. तर खूप छोटी गोष्ट आहे पण याचा इम्पॅक्ट खूप लाँग रनपर्यंत जाणार आहे. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड पुढच्या पार्टसाठी, कारण मला आतापर्यंतचा फर्स्ट पार्ट खूप आवडला आहे. अँड बिंग अ वुमेन माझी ही सवय आहे की आय ऑलवेज व्हॉइस आउट माय ओपिनियन. सो येस, मला खूप आवडला आहे हा मूवी आशा. आशा हा मूवी इतका छान आहे. फक्त तिथं आशांची कहाणीच नाही तर स्त्रीच्या संघर्षाची सुद्धा अगदी सुंदर कहाणी सांगितली. सगळ्यांनी जरूर तो मूवी बघा. खूप खूप सुंदर, अगदी हृदयाला भिडणारा असा मूवी आशा आहे. आशा वर्कर ही आशा वर्कर आहे, शिक्षिका ही शिक्षिका आहे. प्रत्येकाचं काम आपल्या आपल्या ठिकाणी आहे. म्हणजे कोणाच्या कामाशी कोणाशी कम्पेअर नाही करायचं. तुम्ही आता विचारलं शिक्षिकांना आशा वर्करमध्ये, तसं मला नाही कम्पेअर करायचं. आशा वर्कर ही आरोग्य विषयक जनजागृती करते, लोकांची जोपासना करते, काळजी घेते. गरोदर मातांची असेल किंवा लहान मुलांची असेल, सगळ्यांची काळजी घेते आणि त्यांचं संगोपन करते. आणि शिक्षिकेचं काय असतं की लहानपणापासून मुलं, आम्ही 1ली ते 4थीपर्यंत प्राथमिक शिक्षक आहोत, एक नागरिक बनवतो, तयार करतो. लहानपणापासून त्यांना घडवण्याचा प्रयत्न करतो, लिहायला, वाचायला आणि बाकीचे पण संस्कार देतो. आणि ह्याबरोबर आम्ही त्यांच्या मातांशी पण कनेक्ट असतो, म्हणजे मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या मातांशी. त्यांना म्हणजे आशा वर्कर जे काम करते ते पण थोडक्यात आमच्याकडून ते घडून जातं. म्हणजे दोन्ही पण कामं सामाजिकच आहेत. हे सामाजिक बांधिलकी जपणारीच कामं आहेत.
पण प्रत्येकाचं काम आपल्या आपल्या ठिकाणी ते आहे, त्याचं कोणाशी कम्पेअर नाही करू शकत आपण. नमस्कार. आत्ताच मी आशा पिक्चर पाहून आलेलो आहे. त्यामध्ये माझ्या मुलीनं मालतीची भूमिका केलेली आहे. मालती म्हणजे एक आरोग्य दूत म्हणून काम करते आणि तिनं जे काम केलेलं आहे ते मी पालक म्हणूनच मला आवडलं असं नाही तर समाजासाठी सुद्धा एक प्रकारचं ते चांगला संदेश देणारी मालती आहे. अशा प्रकारे मला ते सांगू इच्छितो. आणि तिनं जे काम केलेलं आहे ते काम आमच्या व्यवसायाशी थोडंसं रिलेटेड आहे, त्यामुळं आम्हाला चांगल्या पद्धतीने ते भावतंय. आणि प्रत्येकानं हा सिनेमा पाहावा आणि आपल्या घरातील, आपल्या समाजातील, आपल्या परिसरातील ज्यांना आवश्यकता आहे अशा लोकांना आशा वर्कर सारखं मदत करावी, एवढंच मी बोलू इच्छितो. आशा वर्कर असो किंवा शिक्षिका असो किंवा कुठलीही एखादी महिला असो, मग तो आशा वर्कर, आशा जी फिल्म दाखवली आणि तिचा जो प्रवास दाखवलाय मालतीचा, ती मला वाटतं प्रत्येक महिलाचा प्रवास आहे. तो प्रत्येक महिला जी काम करणारी महिला आहे त्या प्रत्येक महिलेचा तो प्रवास दाखवलाय आणि तो खूप सॅल्यूट करणार आहे. मी पण त्याच्यातूनच गेले, त्याच्यामुळे मला ते खूप भारी वाटते.